रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे एसआर धाब्याजवळ निर्जन स्थळी बॉक्समध्ये अंदाजे 8 ते 15 दिवस मुलीच्या जातीचं जिवंत बाळ सापडलं आहे। ही घटना मंगळवारी दिनांक 3 दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। ही घटना मंगळवार दिनांक 3 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे। कुची तालुका कवटेमहांकाळ गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर एसआर धाब्याच्या पश्चिमेस निर्जन स्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे 8 ते 15 दिवस वयाचं जिवंत बाळ सापडलं आहे। ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समजली आहे। या बाळास प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमहांकाळ येथे दाखल केलं असता जन्मताच ओठ दुभंगलेले होते। बाळाला हायपोथोमिया झालेला होता, त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून त्यानंतर या बाळास पुढील उपचारासाठी कवटेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। या घटनेची कवटेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। डॉक्टर अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक कवटेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये लहान बाळाला दाखल केलाय। बाळ 15 दिवसाचं आहे व जन्मताच ओठ दुभंगलेले आहेत। बाळाला हायपोथोमिया झालेला होता, त्यामुळे त्याला उबदार पेटीमध्ये ठेवून प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।